नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आपण आज पुन्हा एकदा खिचडी भाताची रेसिपी बघणार आहोत. तर इथे 1 कप मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 कपला थोडीशी कमी मूग डाळ घेतलेली आहे. तर तांदूळ आणि डाळ आपण मिक्स करून घेऊया. तर आपण भाताच्या फोडणीची तयारी करून घेतोय. 1 छोटा कांदा घेतलेला आहे आणि 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे धुवून. आणि आता आपण कांदा छान उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेणार आहोत आणि टोमॅटोसुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास इथे तुम्ही बटाटासुद्धा चिरून घेऊ शकता आणि भातामध्ये घालू शकता. आज सकाळीच मी बटाट्याची भाजी खाल्ली होती, म्हणून बटाटा खायचा कंटाळा आला होता, म्हणून मी भातामध्ये आता वापरलेलं नाही आहे. तर आता आपण पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. 2 पळ्या आणि अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता फोडणीला. तर आपण आता फोडणी घालतोय. प्रथम आपण मोहरी घालून घेतलेली आहे. आता आपण जिरं घालून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. त्याचबरोबर आपण कांदा घालून घेऊया. कांदा आपण छान आता परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मागच्या वेळेससुद्धा मी तुम्हाला खिचडी भाताची रेसिपी दाखवली होती. तो सुद्धा भात अशाच पद्धतीचा होता, पण तो आपण हिरव्या मिरचीचा केला होता. म्हणजे तो अगदी साधा होता. जर कोणाला म्हणजे एखादा पेशंट असेल आपल्या घरामध्ये आणि कमी तिखट आपल्याला खायचं असेल तर तशा पद्धतीचा भात तुम्ही हिरव्या मिरचीचा करू शकता, अगदी कमी मिरची घालून. तर आजचा आपला हा भात जरासा तोंडाला चव देणारा आहे. किंचितसा तिखट करू शकतो आपण हा भात. तर इथं आपण हळद घालून घेतलेली आहे. हा लाल तिखट म्हणजे मसाला भात आहे. तर आपण टोमॅटो घालून घेऊया. अगदी सोपा आहे हा सुद्धा खिचडी भात करायला आणि चवसुद्धा अगदी छान आहे आणि झटकन पटकन होतो. तर इथं आपण पोह्याचा चमचा, पाऊण चमचा आपण घरचा मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर आपण पाऊण चमचा इथे मटण मसाला घालून घेतलेला आहे. बारीक गॅस करून घ्यायचा आहे मसाला घालताना आणि मग आपण मसाला परतून घ्यायचा आहे 2 मिनटं आणि त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान आपण आता तेलामध्ये हा तांदूळ परतून घेऊया. तर हा खिचडी भातसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा भातसुद्धा नक्की आवडेल. अगदी छान, एकदम मस्त होतो टेस्टीला आणि तोंडाला चवसुद्धा एकदम मस्त येते. स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही भात करून खाऊ शकता. अगदी झटकन पटकन होणारी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनटातच होतो भात. आपल्याला जेव्हा कंटाळा येतो, बाहेरून येतो आपण, त्यावेळेस आपण खिचडी भात करतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीचा खिचडी भात अगदी पटकन भाज्या कोणत्याही न वापरता कमी साहित्यामध्ये पटकन होतो. तर आपण तांदळाला पाणी घालून घेतलेलं आहे. जसं आपल्या भाताला पाणी लागतं त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे, कारण आपण तांदूळ लगेच धुतलेत आणि लगेच घातलेले आहेत. जर तांदूळ आपण अर्धा तास भिजवून घेतले तर आपण गरम पाण्याचा वापर करू शकतो. तर छान आपण अशीच भाताला उकळी आणायची आहे. झाकण न ठेवता आपण हा भात असाच उकळून घ्यायचा आहे आणि असं भाताचं पाणी कमी झालं उकळून की मग आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडासा ओलसर अगदी थोडंसं पाणी राहतं भातामध्ये, तेव्हा आपण बारीक गॅस करायचा आहे. छान असा भात हलवून घ्यायचा आहे मिक्स करून आणि असं झाकण ठेवून 10 मिनटं ठेवायचं आहे. भात आपला अगदी 10 ते 15 मिनटामध्ये रेडी होतो. तर तुम्ही बघू शकता हा भात आपला छान मस्त असा रेडी झालेला आहे. तर आता आपण याला सर्व करूया. तर मस्त असा गरम गरम खिचडी भात आणि त्यावर मस्त आपलं गाईचं तूप घालायचं आहे आणि खायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला? रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
थँक्यू.